आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती सोचले ते जीवित हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आई मला भूक लागली या सिरीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न असा आहे, तुमच्यापैकी किती जणांनी आईच्या हातचा मार खाल्लाय? आहेत, काही जण आहेत. दुसरा प्रश्न, तुमच्यापैकी किती जणांनी वडिलांच्या हातचा मार खाल्लाय? सगळेच हातवर झालेत. ओके. तिसरा प्रश्न, तुमच्यापैकी किती जणांनी आईच्या हातचं जेवण जेवलंय? बरेच आहेत, सगळीच आहेत. चौथा प्रश्न, तुमच्यापैकी किती जणांनी वडिलांच्या हातचं जेवण जेवलंय? चेहरे पडले सगळ्यांचे. साहजिक आहे, साहजिक आहे. जेणू काम तेनू थाय, आहे की नाही? हा, म्हणजे कसं आहे की माझ्याकडे मला सुद्धा असं दुःस्वप्न पडायचं की आई घरात नाही आणि वडील जेवण बनवत आहेत, आणि असं दोनदा तरी वर्षातून पडायचं स्वप्न ते. हो, म्हणजे आणि वडील असं स्वयंपाकात शिरायचे असं विसं करून, आणि मग जेवण बनवायला सुरुवात करणार. जेवण बनवायला पण नाही, जेवण काय बनवायचं याचा विचार करायला सुरुवात करणार, तेवढं त्यांना सुचायचं. ते म्हणायचे, चल आज मी तुला हॉटेलमध्ये घेऊन जातो जेवायला. प्रेशर नको ना, टेन्शन नको. काय प्रत्येक हे इक्वेशन ठरलेलं आहे. म्हणजे आईच्याचं जेवण आईच्याचा मार खायचा आणि वडिलांच्याचा फक्त मारच खायचा, आहे की नाही? हे इक्वेशनच ठरलेलं आहे. असो, हे इक्वेशन कायमस्वरूपीच आहे आणि वर्षानुवर्ष चालत आलेलं इक्वेशन आहे. पण दूर गेलेल्या, म्हणजे परदेशात गेलेल्या किंवा आपल्यापासून दूर असलेल्या मुलाचे लहानपण काय होतं, त्याचे हट्ट काय होते, त्याच्यावर रागवण्याचा प्रसंग कधी आला का, हे पूर्वीचं आणि आता ती रिलेशन्स मेंटेन कशी होतात हे जाणून घेण्यासाठी आपली ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. आणि आज या सिरीजमध्ये अशीच एक आई आलेली आहे. आपण तिचं मनापासून स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव शांता सुरेश बोडस. ओके. कुठे राहता आपण? मी पुण्याला नव्या पेठीत राहते. नव्या पेठेतमध्ये. ओके. आणि आता घरी कोण कोण आहे? घरी माझ्या फक्त मिस्टर असतात आता, हां. कारण मुलगा माझा अमेरिकेतच आहे. बरं. आणि मुलगी लग्न झाली, त्याच्यापेक्षा मोठी मुलगी आहे, तिचं लग्न झालेलं आहे आणि ती जॉब करते. आणि तिचं बिऱ्हाड आहे पुण्यामध्ये, पण तिचे मिस्टर सुद्धा सिॲटलमध्ये जॉब करतायत. कंपनी थ्रू ते तिकडे गेलेले आहेत. बरं. आणि तिला 2 मुलं आहेत. बरं. ती जुळी मुलं आहेत. बरं. ते एक मुलगा एक मुलगी, आणि दोघंही आता इंजिनिअरिंगच्या 3rd इयरला शिकतायत. मुलगा मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतोय आणि मुलगी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करते. म्हणजे तुम्ही एकाच वेळी आई पण आहात, एकाच वेळी पत्नी पण आहात, एका वेळी आजी पण आहात. म्हणजे तिन्ही जबाबदाऱ्या, तिन्ही भूमिका एका वेळी पार पडणाऱ्या आई इथे बसलेल्या आहेत. बरं, मला सांगा, मुलगा किती वर्षापूर्वी गेलाय आणि अमेरिकेत कुठे आहे तो? मुलगा आहे सॅन फ्रान्सिस्कोला. हां. तिथं सॅन रामन म्हणून गाव आहे, सॅन तिथं रामन. आहे तो. हां, बरं. आता तिथे आहे. आणि आधी तो फ्रीमांटला होता 10 वर्ष, बरं. आणि आता जॉब बदललाय त्यामुळे तो तिकडे गेलेला आहे. साधारण किती वर्ष तरी तो बाहेर आहे? तो 11 सप्टेंबर 1998ला तो अमेरिकेला गेला. तारखेसकट लक्षात आहे तुमच्या? का बरं, काय असं घडलं होतं एकदम तारीखच तुम्ही लक्षात ठेवली? काय झालं होतं, तो माझ्या जावयाचा वाढदिवस आहे 11 सप्टेंबर हा. आणि त्या दिवशी तो निघाला आदल्या दिवशी, हां. आणि त्या दिवशी त्याचं विमान, म्हणजे पहिल्यांदाच तो अमेरिकेला चालला होता, आणि त्याचं विमान मुंबईतच फेऱ्या मारून पुन्हा परत आलं. म्हणजे जे पहाटे 1-1:30ला सुटायचं हो. ते पुन्हा फिरून मारून तिथेच आलं. आणि त्यांनी लोकांना सगळ्यांना हॉटेलमध्ये शिफ्ट केलं. हां. आणि विमान हे सकाळी 6:30-7ला त्यांनी सोडलं. बापरे. आणि त्यामुळे तो प्रसंग माझ्या अगदी पूर्ण लक्षात आहे की 11 सप्टेंबर जावयाचा वाढदिवस, आणि त्या दिवशीच तो अमेरिकेला गेला. ओके ओके. तुम्ही एअरपोर्टला सोडायला कोण कोण गेला होता? आम्ही सर्वच गेलो होतो, मी, माझे मिस्टर, मुलगी, जावई. बरं, मायलेकाचे संवाद काय झाले हो?
एअरपोर्टमध्ये? कारण आता संवादापेक्षा तेव्हा डोळ्यात अश्रू हेच जास्ती होतं, कारण आता मुलगा आपला सोडून चाललाय. बरोबर. जाणार होता 3 महिने हे ठरलेलं हां. होतं, परत यायचा होता पुन्हा जायचा असं होतं. पण तरी सुद्धा पण तो तरी 3 सोडून महिने जाणार तीन महिने सोडून जाणार या बाबाने जास्ती ओके. म्हणजे गप्पापेक्षा त्याच जास्ती डोळ्यात बाप लेकाचे संवाद त्या मनाने कमी असतात, माय लेकाचे संवाद जास्त असतात. नक्कीच है ना. बरं, आता तो तिकडे, आता तो तुमचं जाणं येणं कितपत आहे तिकडे? आम्ही 6 वेळा जाऊन आलोय. बरं, 98 पासून? 98 पासून. बरं. 98 एक वर्ष आड म्हणजे 1 वर्ष तो येत असेल. 98 साली त्याचं लग्न झालं आणि लग्नानंतर तो 1 वर्ष 1.5 वर्ष दोघं तेच होते. आणि आम्ही पहिले गेलो ते 2000 साली गेलो. 2001. मुलगी म्हणजे सुनबाई कुठल्या पुण्याच्या आहेत का? पुण्याचीच आहे. बरं, आता इकडचे जे नातवंड आहेत म्हणजे आता तुम्ही तुमच्या मुलीला आणि तुमच्या मुलाला ज्या पद्धतीने वाढवलं, ज्या पद्धतीने तुम्ही त्याला खायला घातलं, जी एक वेगळी शिस्त तुमची जी होती, ती शिस्त तुम्ही नातवाला लावता का हो? खरं खरं सांगायचा. नाही, पण नातवंडांना मी शिस्त लावायचा प्रश्न फारसा येत नाही, कारण ते त्याच्या घरी असतात ना. लावते शिस्त लावते, म्हणजे आमच्या घरी आले की त्यांना ती शिस्त असते की अमक्या वेळी अमकं खात, कसं तरी जाता येता सारखं चरत. मुळात बेसिक जे संस्कार आहेत की घरात आल्यानंतर हातपाय धुवून अगदी संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे वगैरे, चहा घ्या. आम्ही काय तुमच्यासाठी एक गोडाचा सुद्धा पदार्थ आणलेला आहे मला स्पेशल. मावशी आमच्या किचनमध्ये आले, तुमचं स्वागत. किचनमध्ये स्वागत. ओके, आपण पहिल्यांदा काय बनवतोय? आपण आता झुणक्याची पोळी. झुणक्याची पोळी पिठलं म्हणू फार तर माहित असेल सगळ्यांतर, पण झुणका ये म्हणतात काही, त्याची पोळी. झुणक्याची पोळी ही तुमची फाइंड आहे? तुम्ही शोधून काढलेली? नाही, माझी एक भाची आहे नंदेची मुलगी, तिच्याकडे आम्ही जेवायला गेलो होतो तेव्हा तिनं त्या केल्या होत्या, तर ते मला खूप आवडल्या म्हणून मी तिला विचारलं कशी करायची. ते आवडलं म्हणून मी घरी मी करून बघितली, छान वाटली. ओके, मला साहित्य सांगता काय काय? हे काय? हे डाळीचं पीठ आहे, ही कणिक आहे, हिरवी मिरची त्याची वाटून पेस्ट केलेली, कोथिंबीर चिरलेली बारीक, आलं लसूण पेस्ट, हिंग, हळद, मोहरी, लाल तिखट आणि मीठ. साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. इथे तेल तापलेलं आहे. तेल तापलं बरं का, हुशारीने. ओके, तेल तापलेलं आहे. आता काय करायचं पहिलं आपल्याला? आता आपल्याला फोडणी टाकायची. मोहरी घालू? बारीक बारीक. हां, फोडणी टाक. हिंग, हळद, आल्या लसणाची पेस्ट, मिरची, आणि आता मीठ. बस, मीठ. आणि आता पाणी घालायचं. तो शिजायला पाहिजे थोडंसं. वा, करेक्ट झाले ना फोडणी? ठसका असं बघायला पाहिजे. आता कोथिंबीर चिरलेली घालायची. आता आपल्याला ह्याच्यात वरनं त्याला उकळी आली चांगली की थोडं डाळीचं पीठ वरनं लावायचं आहे. किती घालायचं सगळं? घाला, ते सगळं लागेल पीठ. हो का? हो. जरा आता ह्याला वाफीपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया. आता झाकण घेऊ, बारीक गॅसवर राहू द्यायला. आता आपण कणिक भिजवून घेऊया. कशा त्याच्यात भिजवायची? त्याच्यात चालेल किंवा ह्याच्यात सुद्धा चालेल. त्याच्यामध्ये मीठ थोडंसं, किंचित चवीला. बस बस बस. आता हळद चिमूटभर, थोडंसं तिखट आणि थोडंसं हिंग. बस. तर पाणी हे भिजवायला लागेल. थोडंसं घालू, फार घालू नका एकदा. बस बस बस. आपला हा गोळा आता तयार झालेला आहे. आता गोळा तयार झालेला आहे. हे काढायचं झाकण? आता काढू झाकण. आपण झाकण काढून ते दळून घेऊया. झालेलं आहे. मस्त झालं. आता हे पिठलं
थोडंसं तेल मिक्सरला लावायचं आणि त्याच्यात फिरवून घ्यायचं. बरं. लहानपणी मला ही खरपुडी खूप आवडायची. भाताची जेव्हा खरपुडी यायची ना, जेव्हा आपण बाहेर भात करतो तेव्हा. मला आवडतं खरपुडी. मी कुठे गेले की जेवायला लोक ठेवतात, शांताला खरपुडी आवडते म्हणून तिच्यासाठी ठेवा. ओके, आता आता मला जरा तेल लावून घेऊ. थोडं आत. ओके, हे घालू याच्यात. हां, त्याच्यात आणि जस्ट फिरवा. बस बस. आता जरा हे तेलाच्या हाताने गोळा करून घेऊया. ओके, आता हे असे गोळे करून घ्यायचे. आता याचे गोळे करून घ्यायचे. आता मी पोळी लाटते आणि तव्यावर आपण तेल सोडून ती भाजायची. आता या कणकेच्या, भिजवलेल्या कणकेचे पण आपण गोळ्या करून घ्यायच्या आहेत. साधारणपणे तो पिठल्याचा गोळा जेवढा आहे तेवढीच लाटी याची घ्यायची. ओके, आता काय करायचं? आता हा शेवटचा गोळा आपल्या करून घेतलाय. ते आपले गोळे झालेले. आता त्यातला एक गोळा घ्यायचा आणि लाट. थोडासा त्याच्यात डीप करून घ्यायचा म्हणजे खाली चिकटत नाही. बरोबर. आता हा गोळा पिठल्याचा केलेला आहे तो आपण त्या पारीमध्ये घालायचा आणि हळूहळू ते झाकत आणायचा. फार वर कणिक येऊ द्यायची नाही, जाड झाली तर त्या बाजूला चिवट होतं मग. ओके. आता हा साधारणपणे त्याचं तोंड बंद करायचं वर आलं की, आणि ते पुन्हा पिठात जरा एकदा बुडवून घ्यायचं आणि त्याची आता पोळी लाटायची. अरे वा. आणि तोंड जिथे बंद करतो तो भाग आधी खाली ठेवायचा म्हणजे तिथून तो सुटत नाही आणि मग उलटा पालटा करून आपल्याला लाटता येतं. हे मस्त लागणार आहे. लागतंच, पिठलं आधी खमंग असतं त्यामुळे हेही छान लागतं. आता ही आपली पोळी झाली. ती आता तेल लागेल ना तुम्हाला? तव्यावर टाकायची तापलेल्या आणि त्याच्यावर तेल सोडायचं. त्याच्या वर सोडायचं का? बाजूनी थोडं आणि वरती थोडं, म्हणजे उलटी केली की त्या बाजूला पण तेल राहतं. आणि हे कशाबरोबर खाता येईल? मला तर वाटतं असं नुसतं सुद्धा खाता येईल. हे आणि सॉस बरोबर आपण साधारण खाऊ शकतो किंवा ज्याला जास्ती तिखट आवडत असेल त्याला ओल्या नारळाची कोथिंबीर घालून मिरची घालून जी चटणी करतो आपण थोडीशी सैलसर, ती चटणी बनवून खाता येतं किंवा नॉर्मली लोक सॉस बरोबर प्रिफर करतात. बरं झालं. म्हणजे आता हे भाजून झाले की आपलं रेडी आहे. मोठा करू घ्या जरा. फर्स्ट क्लास. मोठाच पाहिजे. मोठा झाला. लिहून घ्या साहित्य आणि कृती. झुणक्याची पोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, गव्हाचं पीठ, हिरव्या मिरचीचा ठेचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, तिखट, हळद, हिंग आणि मोहरी. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग आणि हळदीची फोडणी करावी. या फोडणीमध्ये आलं लसूण पेस्ट, मिरची, मीठ, पाणी, कोथिंबीर आणि बेसन घालून झाकण ठेवून झुणका शिजवून घ्यावा. एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन मीठ, त्यामध्ये हळद, तिखट, हिंग आणि पाणी घालून पीठ भिजवून घ्यावं. शिजवलेला झुणका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यावा. मिक्सरच्या भांड्याला तेल लावून त्यामध्ये थंड झालेला झुणका घालून तो बारीक करून घ्यावा. मिक्सर मधून काढलेल्या झुणक्याचे गोल गोळे करून घ्यावेत. गव्हाच्या पिठाची पारी करून त्यामध्ये झुणक्याचा गोळा घालावा. पारी बंद करून त्याची पोळी लाटून घ्यावी. फ्रायपॅनवर तेल गरम करून त्यावर झुणक्याची पोळी खरपूस भाजून घ्यावी. चला
पुढच्या रेसिपीकडे. मावशी पुढची रेसिपी काय आपली? आपल्यात आहे दाण्याच्या लाडूची साटोरी. दाण्याच्या लाडूची साटोरी. ओके. साहित्य सांगता मला काय काय? आपल्याला दाण्याचं कूट, हा रवा आहे तो आपल्याला थोडासा लागणार आहे. हा मैदा आहे, गूळ, बारीक चिरलेला गूळ, नंतर थोडीशी वेलदोड्याची पावडर, तूप आणि मीठ. साहित्य तर बघितलं. आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं? आपल्याला बघायचं आधी आता म्हणजे ते मुरायला पाहिजे म्हणून आधी मैदा आणि रवा हे आपल्याला आधी मिक्स करायचं आहे. सगळं घेऊ ना? हो चालेल. त्याला आपण 1.5 वाटी मैदा आणि अर्धी वाटी रवा असं प्रमाण घेतो. ओके. बस. आता किंचित मीठ टाकायचं आणि ह्याला आता आपण मोहन म्हणतो ते एका वाटीला एक आपला दही वाढायचा चमचा असतो असं मोहन घालायचं. म्हणजे आपल्याला आपल्याला 2 चमचे मोहन घालावं लागेल कारण आपलं 1.5 वाटी मैदा आणि अर्धी वाटी रवा आहे. म्हणजे 2 वाट्या झालं. हो घाला. अजून भरून पाहिजे. त्यात आणखीन एक घाला कारण तो कमी पडेल. बस. आता मीठ घातलं. आता हे आपण भिजवून घेऊया. आणि पाणी घालून थोडं हळूहळू पाणी घालायचं कारण तसं सैल होऊन नाही चालत. हे आता आपल्याला भिजवून ठेवायचं. भिजवून त्याचा गोळा बनवून ठेवायचा. ओके. मग आपण दाण्याचे लाडू बनवूया. तोपर्यंत दाण्याचे लाडू. आता तेलाचं नको आहे का आपल्याला? नाही झालं काम. तेलाचं काम झालं. दाण्याचं आपल्याला मिक्सर मधून काढायचं म्हणा ना तुम्ही? हो. ओके. दाणे आणि गूळ. हा सगळा गूळ घालायचा? हो घाला. आता थोडं कमी घाला तुम्ही. साधारणपणे 1 वाटीला 1.25 वाटी गूळ घालायचं म्हणजे ते बरोबर गोड होते कारण वरती आपल्याला रवा मैद्याची पारी येते. आता याच्यात थोडासा वेलदोड्या घाला. पावडर आहे ती. आता हे आपण मिक्सरमधनं फिरवूया. ओके. आता आम्ही एक काम करतो. आम्ही आधी हे मिक्सरमधून काढून घेतो, फिरवून घेतो आणि हा जे दोन्ही गोळे तयार झालेले आहेत. ओके. हाही झालेलं आहे आणि दाण्याच्या लाडवाचं सुद्धा झालं. आता काय करायचं मला सांगा? आता प्रथम काय करायचं? दाण्याचे लाडू बनवून घ्यायचे. बरं. आता आपण रवा मैदा जे आपण भिजवून ठेवलेला आहे त्याच्या लाट्या बनवून घ्या. आपण त्याला लाटी असं म्हणतो. साधारणपणे दाण्याचा लाडू जेवढा आहे तेवढीच ही लाटी घ्यायची. शेम टू शेम. आता ती लाटी लाटून घ्यायची. ती अशी लाटून घ्यायची की तो लाडू आत घातला की फार वर जाता कामा नये. त्याला वरती जास्ती कव्हर घेऊन उपयोग नाही, नाहीतर मग तिथे चिवट राहतं ते. म्हणून अगदी जस्ट ते तोंड बंद करायचं. जेमतेम बंद करायचं आणि पुन्हा ज्या बाजूनी बंद केलं ती बाजू पहिल्यांदा खाली ठेवायची. नंतर थोडंसं आपलं सपोर्ट म्हणून हे घ्यायचं आणि नंतर ती लाटून घ्यायची. पुरीच्या आकारा एवढं साधारण हे लाटायचं. आता हे आपलं लाटून झालेलं आहे. पुरी एवढ्या आकाराचं झालं की तव्यावर ठेवायचं, गरम तापलेल्या तव्यावर. आणि त्याच्यावर आता आपण साजूक तूप सोडायचं आहे बाजूला आणि वरती. पारंपरिक पदार्थ आहे ना? पारंपरिक पदार्थ आहे तो. म्हणजे आपण जे नेहमी करतो ते खवा, रवा, खोबरं याची जी साटोरी करतो ती पारंपरिक आहे. ही आपली एक मला सुचलेली म्हणून अशी आहे. आता हे साधारण ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूनी करायचं की झाली कचोरी. हे कशाबरोबर खायचं? हे काय नुसतंच खायचं, काही गरज नाही. हा म्हणजे गोड पदार्थ आहे, त्याला काही लावायची काही गरज नाही. मूर्खासारखा मी काहीतरी प्रश्न विचारतोय. लाडवा बरोबर लाडू कशाबरोबर खायचा असा प्रश्न कोणी विचारेल का? हा बिंडक माणूस आहे मी. घेऊन घ्या साहित्य आणि करून. दाण्याची साटोरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शेंगदाण्याचा कूट, रवा, बारीक चिरलेला गूळ, मैदा, तूप, वेलची पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1.5 वाटी मैदा घेऊन त्यामध्ये 1 वाटी रवा, मीठ, 3 चमचे गरम तेल आणि पाणी घालून पीठ भिजवून घ्यावं. शेंगदाण्याचा कूट, गूळ आणि वेलची पूड हे मिश्रण मिक्सर मधून एकत्र वाटून घ्यावं. या वाटलेल्या मिश्रणाचे लाडू वळून घ्यावेत. रवा मैद्याच्या मिश्रणाची लाटी लाटून त्यामध्ये शेंगदाण्याचा लाडू भरावा आणि साटोरी पुन्हा लाटून घ्यावी. ही साटोरी फ्राय पॅन वर ठेवून तुपावर दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यावी.
मावशींच्या हातचे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि आता मी ते खाऊन बघणार. तुम्ही सुद्धा खाऊन बघा. तुम्हीच बनवलं त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही. बेस्ट झालंय. बाहेरून कळत नाही आत काय असेल. काय आहे ते. मला एक गोष्ट कायमस्वरूपी पडले बरं का. आईशी भांडण करणं किंवा आईशी पगार घेणं परवडत नाही बरं का आपल्याला. म्हणजे घरी आलं तर आई आज जरा मला वांग्याचं भरीत पाहिजे किंवा आई मला ज्वारीची भाकरी पाहिजे असं आपण म्हटलं भांडण झालेलं असताना आई कसं दुर्लक्ष करते बघा. हे तिच्या डोळ्यात असं. तू माझं ऐकत नाहीस ना मी पण तुझं ऐकणार नाही. त्यापेक्षा भांडण नको, तंटा नको. आई सांगेल ते करायचं, आई सांगेल ते ऐकायचं. असं केलं ना की शांतता राहते आणि आपल्याला जे पाहिजे ते खायला मिळतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुमच्या घरी असंच केलं असेल तुम्ही. मला माहिती हो. तुमचे चेहरे बोलतायत, डोळे बोलतायत तुमचे. त्यामुळे तुमच्या आईच्या हातचे तुम्ही वेगवेगळे पदार्थ मिटके मारत खाल्ले असतील हे की नाही. आता एक एकटं खाणं आता बंद करा. कळलं काय. एक खाणं बंद करा. तुम्ही आता एक काम करा. तुमच्या आईच्या हातचे पदार्थ तुम्हाला जे आवडतात ना ते आम्हाला लिहून कळवा. नुसते लिहून कळवणं नाही, आईला सुद्धा पाठवायचं इथे. कळलं का. आईला पाठवायचं. तिच्या हातचे 2 पदार्थ छान मस्तपैकी इथे करून दाखवायचे जे माझ्यासाठी उपयोगी आहेत. माझी तब्येत चांगली राखायला पाहिजे नाही. ती माझी एकटीची जबाबदारी नाही आहे. ती तुमची पण जबाबदारी आहे. तुम्ही लिहून घ्या. साहित्य आणि कृती गेलो पुढे मी. तुम्ही लिहून घ्या पत्ता. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी. पोस्ट बॅग नंबर 1 अंधेरी पूर्व मुंबई 99 भारत TVC. झी मराठी @ZNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं असणारच. पण नुसतं लिहून घेऊ नका. त्याचा उपयोग करा काहीतरी. आणि मावशी तुमचे खूप मनापासून आभार. ऑल द वे पुण्याहून इथे आलात. नुसते आभार नाहीत. आमच्याकडून एक तुम्हाला छोटीशी प्रेमाची भेट. थँक्यू. येस. मंडळी चला खाण्याची वेळ झालेली आहे आणि म्हणून निघण्याची वेळ झालेली आहे. वेळ संपत आलेली आहे. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात राहावे. एक आपण पहिलं जे सूप करणार आहोत ते आहे थाय चिली सूप. दुसरी रेसिपी आपली कच्च्या पपईचे एक सॅलेड करणार आहोत आपण. थर्ड रेसिपी आहे ओक्रा अँड मशरूम इन ब्लॅक बीन सॉस. येस. आम्ही